नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासाठी आहे, जिथे आपण शेतीशी जोडलेल्या प्रत्येक सरकारी योजनेची, प्रत्येक नव्या माहितीची एकदम खरी आणि सोप्या भाषेत चर्चा करतो. आपला उद्देश एकच आहे की कुठलाही गैरसमज न ठेवता योग्य आणि पक्की माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. बरं, गेल्या काही दिवसांपासून आपल्या अनेक शेतकरी बांधवांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय. एक प्रकारची काळजी लागून राहिली आहे. तो प्रश्न म्हणजे की आपली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली आहे का? या योजनेचे पैसे आता खरंच मिळणार की नाही? आणि साहजिक आहे, ही शंका अनेकांना थोडं अस्वस्थ करत होती. पण आता या सगळ्या प्रश्नांवर आणि मनातल्या शंकांवर एक अगदी ठोस पक्क उत्तर मिळालं आहे. थेट शासनाकडूनच एक अधिकृत घोषणा झाली आहे, ज्यामुळे आता सगळं चित्र अगदी आरशासारखं स्पष्ट झालं आहे. चला तर मग उशीर न करता हे नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे कोणत्याही ऐकीव गोष्टीवर किंवा इकडून तिकडून आलेल्या बातमीवर बोलणार नाही आहोत. आपण थेट शासनाने जो अधिकृत निर्णय म्हणजे जो लेखी आदेश काढला आहे तोच पाहणार आहोत. कारण सरकारी कागदपत्र हेच सगळ्यात खरं आणि पक्क प्रमाण असतं, नाही का? तर झालं असं आहे की 16 मार्च 2024 या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक खूप महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. याला आपण इंग्रजीत GR असंही म्हणतो. आता शासन निर्णय म्हणजे काय हे आधी सोपं करून सांगतो. जसा आपला 7/12 उतारा आपल्या जमिनीचा पक्का पुरावा असतो ना, तसाच हा GR म्हणजे शासनाचा लेखी आणि अधिकृत आदेश असतो. म्हणजे यात लिहिलेली गोष्ट ही 100% खरी असते. आणि या शासन निर्णयामधली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे हा आकडा. सरकारने तब्बल 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. विचार करा, ही रक्कम किती मोठी आहे आणि यावरूनच आपल्याला कळतं की ही योजना सरकारसाठी किती महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर 1774 कोटी रुपये मंजूर झाले हे तर आपल्याला कळलं. पण याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? हे पैसे नक्की कशासाठी वापरले जाणार आहेत आणि याचा आपल्या शेतकरी बांधवांना थेट कसा फायदा होणार आहे? चला आता हे सगळे एकदम सोप्या भाषेत तुकड्या तुकड्यांमध्ये समजून घेऊ. ऐका, हा जो प्रचंड निधी सरकारने मंजूर केलाय तो दुसऱ्या कुठल्याही कामासाठी नाहीये. तो खास करून फक्त आणि फक्त आपल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत. ज्या हप्त्याची आपण सगळेजण इतक्या आतुरतेने वाट पाहतोय, त्याच हप्त्यासाठी हे पैसे सरकारने आता अधिकृतरित्या बाजूला काढून ठेवले आहेत. आता पुढचा प्रश्न की हा 8वा हप्ता कोणत्या महिन्यांसाठी असणार आहे? तर त्या सरकारी आदेशात म्हणजे त्या GR मध्ये हे सुद्धा अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हा हप्ता ऑगस्ट 2024 पासून ते नोव्हेंबर 2024 पर्यंत या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे पैसे आपल्यापर्यंत पोहोचणार कसे? तर ते DBT पद्धतीने पोहोचतील. DBT म्हणजे काय? थेट लाभ हस्तांतरण. नाव अवघड वाटलं तरी गोष्ट एकदम सोपी आहे. उदाहरण देतो. जसं आपल्या विहिरीतून मोटारने पाणी निघालं की पाईपमधनं थेट आपल्या शेतातल्या पिकाच्या मुळाशी जातं, मध्ये कुठेही वाया जात नाही. अगदी तसंच सरकारकडून निघालेले पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात. मध्ये कोणताही एजंट नाही, दलाल नाही, कुणी मध्यस्थ नाही, एकदम पारदर्शक व्यवहार. बरं, गेल्या काही दिवसांपासून आपल्या कानावर ज्या गोष्टी पडत होत्या, गावागावात पारावर ज्या चर्चा सुरू होत्या, ज्या अफवा पसरल्या होत्या, आता आपण त्या अफवा आणि हा जो सरकारी निर्णय आहे त्यातलं सत्य यांची थेट तुलना करूया. म्हणजे दुधातलं दूध आणि पाण्यातलं पाणी वेगळं होईल. तर अफवा काय होती की नमो शेतकरी योजना आता बंद झाली, संपली. पण सत्य काय आहे? हा शासकीय निर्णय स्वतःच सांगतोय की योजना बंद झालेली नाही, ती पूर्णपणे सुरू आहे आणि जशी आधी चालू होती तशीच पुढेही चालू राहणार आहे. त्यामुळे ज्या काही अफवा होत्या त्यांवर आता शासनानेच शिक्कामोर्तब करून पूर्णविराम लावलाय. ठीक आहे, आता हे तर पक्क झालं की योजना सुरू आहे आणि पैसेही मंजूर झाले आहेत. मनातली शंका दूर झाली. पण मग आता यापुढे प्रक्रिया कशी असेल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे आपल्या खात्यात नेमके कधी येणार? चला आता पुढचे नेमके टप्पे काय आहेत ते समजून घेऊया. बघा, प्रक्रिया अगदी सरळ आणि सोपी आहे. यातला पहिला आणि सगळ्यात मोठा टप्पा तर पूर्ण झालाय, म्हणजे पैसे मंजूर झाले आहेत. आता दुसरा टप्पा आहे तारखेची घोषणा. म्हणजे सरकार लवकरच एक अधिकृत तारीख जाहीर करेल की अमुक अमुक दिवशी पैसे जमा होतील. आणि मग तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे ती तारीख झाली की पैसे थेट आपल्या बँक खात्यात जमा होतील. या सगळ्या बातमीचा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांवर होणारा खरा परिणाम काय आहे माहितीये? तर ही एक खूप मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
ज्यांच्या मनात योजनेबद्दल थोडी जरी शंका होती ती आता पूर्णपणे दूर झाली आहे. आपल्याला एक विश्वास, एक खात्री मिळाली आहे की सरकारकडून जी काही मदत मिळतेय ती पुढेही सुरू राहणार आहे. चला तर मग जाता जाता या संपूर्ण माहितीतले सगळ्यात महत्त्वाचे 4 मुद्दे पुन्हा एकदा पक्के लक्षात ठेवूया. पहिलं, नमो शेतकरी योजना बंद झालेली नाहीये, ती व्यवस्थित सुरू आहे. दुसरं, 8व्या हप्त्यासाठी तब्बल 1774 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तिसरं, हा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी आहे. आणि चौथं, पैसे जमा करण्याची अधिकृत तारीख सरकार लवकरच जाहीर करेल. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, जेव्हा शासनाकडून अशी मदत नियमितपणे मिळेल याची खात्री असते, तेव्हा एका शेतकऱ्याला आपल्या शेतीचं, खता बियाण्याचं आणि घराचं पुढचं नियोजन करण्यासाठी किती मोठा आधार मिळत असेल, नाही का? यावर नक्की विचार करा. आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्यासाठी नक्कीच उपयोगी ठरली असेल. ही महत्त्वाची आणि खरी माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. आणि हो, अशाच माहितीसाठी आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय